म्हणजे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. आज आदिती तटकरे असं म्हणाले की भरत गोगावलेंना जर पालकमंत्रीपद दिलं तर माझ्या शुभेच्छा असतील. मग आणलं कुठं काढ म्हणजे तू त्यांच्यापेक्षा खूप लहान आहेस. भगत गोगावले सिनियर नेते आहेत. विधिमंडळामध्ये शिवसेनेचे गटनेते म्हणून त्यांनी काम केलंय. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 3 आमदार आहेत, तुम्ही फक्त एकच आहात. मेजॉरिटी आमची आहे, जिल्ह्यामध्ये आमदार आमचे जास्त आहेत, ते सिनियर आहेत गोगावले. असं असताना तटकरेच्या मुलींना पालकमंत्रीपद कसं नेमकं मिळतंय हा मोठा संशोधनाचा भाग आहे. नेमकं काय आहे? माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्येष्ठ आमदारांचा, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यांना अपमानित करता कामा नये अशी माझी विनंती आहे. आता श्रीवर्धन मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवला होता, त्याला 2 मध्ये राजीनामा द्यायला होता. कोकणामध्ये फक्त 60 मतं राष्ट्रवादीची आहेत. तटकरेच्या मुलाला तिथे आमदारकीसाठी तिकीट दिली गेली. पण तेव्हा असं काही ठरलं होतं काही तटकरेंच्या मला माहिती नाही, पण शिवसेनेचे 350 मतं आहेत आणि तटकरेंचे 60 मतं आहेत. 60 मतं जिंकले त्याला कशी तिकीट मिळू शकते? नेमकं सुनील तटकरे लिंबू काय आहे? खळात प्रकरण आहे का हे? आणि म्हणून सुनील तटकरे खळात प्रकरणामध्ये लिंबू भिवून सगळं जादू होतोय असं संशयाला मला यायला लागलाय. त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण रायगडला शिवसेनेचे आमदार अधिक आहेत, गोगावले ज्येष्ठ नेते आहेत, आदित्य त्यांच्या मुलीसारखे आहेत, त्यांचा सन्मान ठेवावा, त्यांना अपमानित करू नये अशी माझी आता विनंती आहे. आणि तटकरेचे नाव आता खूप झाले. तटकरे काय सरकारचं दावा आहे का? पैकी नाव काय त्याची? माझी विनंती आहे की आपण आता गोगावलेंचा योग्य तो मान ठेवावा आणि सन्मान ठेवावा. धन्यवाद. भाई, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत. जर 2 राष्ट्रवादी एकत्र आला तर काय घडू शकतं? मुळामध्ये एक गोष्ट मी सांगतो, हा त्या पक्षाचा विषय आहे, हा राष्ट्रवादी पक्षाचा विषय आहे, आमचा विषय होऊ शकत नाही. आता मला सांगा, उद्धवजी आणि एकत्र आले, आनंद आहे. उद्या सगळं कुटुंब एकत्र आलं, आनंद आहे. आम्हाला वाईट वाटत कारण काय? चांगलं आहे ना, शुभेच्छा त्यांना, खूप शुभेच्छा. भाई, आमिर खान नंतर आता सलमान खान नंतर आता पुन्हा एकदा आमिर खानना बिश्नोई गँगनी धमकी दिलेली आहे. काय एकंदर? आमिर खाननी लग्न कमी करावीत. आमिर खाननी मला वाटतं लग्न कमी केली पाहिजेत. त्याची अधिकृत लग्न किती झाली, अनाधिकृत किती झाली तर बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. हे धमक्या देणं हे काय योग्य नाही आहे. ते नट आहेत, त्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे, पोलीस खातं निश्चितपणे सक्षम आहे, त्यावर कुठेही दुमत नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिहारपेक्षा 100 पटीने चांगला आहे. त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाहीत. पण आता आमिर खानलाच का धमक्या लागल्या आहेत, त्याचं पण आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.